साथींनो, आजचा आपला विषय आहे मृत्यू म्हणजे नेमके काय, हे आपण आता थोडक्यात समजावून घेऊया. जिवंत म्हणजे श्वसन करणारा वा जिवंतपणे इतर लक्षणे दाखवणारा प्राणी म्हणजे सजीव. ही व्याख्या सर्व सजीवांना लागू आहे. सजीव सृष्टीमधील सर्वात लहान घटक म्हणजे पेशी. एकदा पेशी नष्ट झाली म्हणजे सजीवाचे अस्तित्व संपते. पेशी अंतर्गत चयापचय, श्वसन, अन्नग्रहण, उत्सर्जन अशा क्रिया चालू असतात. पेशींची वाढ होते, पेशींचे विभाजन होते, पेशीचे विघटन म्हणजेच पेशींचा मृत्यू होतो. म्हणजेच आता सर्व सजीवांना हा मृत्यू लागू आहे हे निश्चित. कारण प्रत्येक सजीवातील पेशींची उत्पत्ती झाल्यावर जशी वाढ व्हायला लागते तसेच अनेक रासायनिक क्रियांमुळे पेशींची झीजही होत असते आणि कालांतराने पेशी मरतात. म्हणूनच सजीवांचा मृत्यू होतो. हेच ते उत्पत्ती, वाढ आणि लयचे चक्र. ते कुणीही, अगदी धर्मांधांचा देव सुद्धा थांबवू शकत नाही. मृत्यू ही एक भौतिक क्रिया आहे. मनुष्य मरण पावतो, यालाच त्याचा जीव जाणे म्हणतात. मग असा प्रश्न पडतो की आपल्या शरीरात जीव असतो तरी कुठे? सर्वसामान्यपणे असे समजले जाते की मनुष्याचा जीव त्याच्या हृदयात असतो, तर काहींच्या मते तो मेंदूत असतो. जीवशास्त्रीय दृष्ट्या माणसाचा जीव हा शरीरातील कोण्या एका अवयवात केंद्रित झालेला नसतो, तर मनुष्याच्या शरीरात असलेल्या अब्जावधी पेशींच्या स्वरूपात तो शरीरभर पसरलेला असतो. जीवन म्हणजे या सर्व पेशींमध्ये असलेल्या हजारो वेगवेगळ्या प्रथिनांच्या मार्फत होणाऱ्या रासायनिक क्रियांचा परिपाक असतो. या रासायनिक क्रिया होण्यासाठी शरीराबाहेरून त्या पेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोज यासारखी रसायने लागतात. हा पुरवठा जोपर्यंत सुरू असतो तोपर्यंत पेशींचे कार्य सुरू असते, म्हणजेच त्या जिवंत असतात. शरीरात चालणाऱ्या श्वासोच्छवास आणि हृदयामार्फत होणारे रक्ताभिसरण यासारख्या प्रक्रियेद्वारे या पेशींना सतत ऊर्जेचा पुरवठा सुरू असतो. ज्यावेळी या दोन गोष्टी थांबतात, म्हणजेच श्वासोच्छवास थांबतो आणि हृदय क्रिया सुद्धा काही कारणामुळे बंद पडते, तेव्हा त्या पेशींचे कार्य बंद होते. त्यांच्यात होणाऱ्या रासायनिक क्रिया थांबतात, म्हणजे त्यांचे जीवन संपते आणि मनुष्याचा मृत्यू होतो. जसे गाडीतील पेट्रोल संपले की गाडी बंद पडते, किंवा समईतील तेल संपले अथवा तिच्यावर झाकण टाकून तिला होणारा हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला की समई विझते. त्याप्रमाणे ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा पुरवठा संपला की जीवाचा मृत्यू होतो, म्हणजे पेशी मृत पावतात. म्हणून ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. माणसाचा देह हा या निसर्गातील अचेतन पंचमहाभूतातील अंदाजे 20 प्रकारच्या अमिनो आम्लांच्या रासायनिक प्रक्रियामुळे सचेतन झालेला आहे. या देहात सतत रासायनिक अभिक्रिया चालू असतात. अकाली मृत्यू सोडल्यास सर्वसाधारणपणे 60 ते 100 वर्षाच्या दरम्यान कधीतरी या रासायनिक क्रिया किंवा या रासायनिक क्रियांची साखळी बंद पडते, तुटते आणि परिणामी सचेतन देह अचेतन होतो. हळूहळू त्याच्या विघटनाच्या रासायनिक प्रक्रिया सुरू होतात. यावरून आपल्या लक्षात येईल की मृत्यूनंतर शरीरातून आत्म्यासारखी एखादी शक्ती बाहेर गेली असे होत नाही, कारण काही गायब होत नाही. कारण या सगळ्या भौतिक आणि रासायनिक क्रिया असतात. तेव्हा जन्म आणि मरण हे एकंदरीतच
भौतिक रासायनिक क्रियांनी नियंत्रित केली जाणारी गोष्ट आहे. हे आता स्पष्ट झाले असेलच. आपण सर्वांनी हे सत्य समजून घेतले पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की मृत्यू पश्चात जीवन नाही. इहलोकी आपला सर्वांचा हा पहिला आणि शेवटचा जन्म आहे. म्हणून पुनर्जन्म नाही की पूर्वजन्मही नाही, कुणाचाच नसतो. पूर्वजन्म ही भ्रामक कल्पना आहे. मृत्यू अटळ आहे. मृत्यू झाल्यावर प्रत्येक सजीवाचे जीवन संपुष्टातच येते. तेव्हा जे काही कर्तृत्व गाजवायचे आहे ते याच जन्मात. पुढचा जन्म हा अध्यात्मवाद्यांनी सामान्य माणसाला फसवा आधार देण्यासाठी देव, दैववाद आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून तसेच सामान्यांचे शोषण बिनबोभाटपणे करता यावे म्हणून धर्म, रूढी, संस्कृती, परंपरा या नावाखाली धर्ममार्तंडांनी निर्मिलेली एक चाल आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. माणसाच्या स्मृती, भावभावना, विचारसरणी या सर्वांची नोंद मेंदूत असते. मी कोण या प्रश्नाचे उत्तर मी म्हणजे माझा मेंदू असे देता येईल. मेंदूतील या नोंदी पुसल्या तर माझे स्वत्व संपते. केवळ शरीर म्हणजे मी नव्हे, मात्र अस्तित्वासाठी शरीर हवे. ते नसेल तर मेंदू म्हणजे मी नाही. मेंदूतील चेतापेशींकडून येणाऱ्या संदेशामुळे शरीराच्या विविध अवयवांचे वर्तन होते. अनेक अवयवांचे एकाच वेळी होणारे वर्तन म्हणजे चैतन्य. शरीरभर पसरलेल्या अब्जावधी जिवंत पेशी या देहात सतत प्राण ओतत असतात. त्यासाठी वेगळ्या आत्म्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे मृत्यू मागील विज्ञान जर आपण समजून घेतले तर माणूस जसा जगण्याचा आनंदाने स्वीकार करतो तसाच तो मरणाचाही आनंदाने स्वीकार करायला घाबरणार नाही. कारण मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. म्हणूनच म्हणतात, माती असशी मातीत मिळशी. हे जेवढ्या लवकर आपण स्वीकारू तेवढ्या लवकर आपले संपूर्ण जगणे सुसह्य होईल, नाही का?